भूमिका अशी, या पार्श्वभूमिका अशी, जर अभंगामध्ये शिरायचं असेल तर जगद्गुरु तुकोबारांचं चरित्र पाहावं लागतं तुम्हाला. तुर्तास या ठिकाणी सर्व जमलेले माझे मायबाप, माझे लहान गुरुबंधू श्री हरिभक्त परायण गजाननजी महाराज उत्तम प्रकारे वादन करतात. आपल्या गावातील विनेकरी आमचे आप्पा, आमच्या आईराव साहेब बी आलेत आज. तर त्यांना मी शेवटी मॅसेज टाकला, म्हटलं का हो तुमच्या गावात माझी कथा चालू आहे बरं का. ते म्हणे आलोच बाबा. त्यांची हजेरी झाली. हरिभाऊ आपले सर्व, मला सर्वांची नावं पाठली बरं का, पण सर्वांच्याबद्दल आदर प्रेम भाव ठेवतो आणि चौकदारवर जास्तच भाव ठेवावा लागेल. विनाच देत नव्हतो मी. काही बिन लायसनची गाडी महाराज ती. अरे ऊपर से तो खूप बनी, अंदर की तो राम जानी. वरून तर मोठी चमकदार माळा घातली, पण आतमध्ये काय आहे. आणि म्हणून तुमची जबाबदारी, पुढच्या वर्षापर्यंत जर माळकरी झाले नाहीत तर आपला पोशाख द्यायचा, म्हणजे आपले झाकून आवडत नाही बरं. आपले झाकण ठेवणं चोपड्या धंदा आपल्याला येत नाही. जे बोलेल तर तोंडावर, आणि ते कुठे गेला अजून 3 शिरे 6 हात, 3 शिरे 6 हात आणि गळ्यात काहीच नाही. वा रे वा पट्ट्या. महाराज मी जरा स्पष्ट बोलतो बरं का, कोणाला रागाला तरी चालेल, मला काय करायचं. माझ्या बायकोला रागाला तरी घाबरत नाही मी, तुम्हाला काय घाबरू. महाराज हे लक्षात ठेवा. भगवान या जगामध्ये उत्तम पुरुषस्तोन्य परमात्मे तुदारुता. उत्तम पुरुष, या जगात उत्तम पुरुष जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. एक लक्षात ठेवा, कोण आहे उत्तम पुरुष? भगवान परमात्मा आहे. मग कोणी म्हणेल महाराज फक्त तोच पुरुष आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणी या जगात पुरुष म्हणून हमी घ्यायची नाही. मग कोणी म्हणेल का हो यामध्ये दाढ्या मिशा फुटलेला, आम्ही काही पुरुष नाहीत का? तुम्ही पुरुष आहेत, तुम्ही पुरुष आहेत, आपण पुरुष आहोत. पण आपल्या अंगावर अशी बरीच चिन्ह आहेत ज्या माझ्या मायमाऊलींच्या अंगावर आहेत. अशी बरीच चिन्ह आपल्या अंगावर आहेत की जे माझ्या मायमाऊलीच्या अंगावर आहेत. म्हणून आपण पूर्ण पुरुष होऊ शकत, आणि पूर्ण पुरुष नसल्यामुळे आपल्याला देवाची बायको होता येतं. आलं का लक्षात? कोणाची बायको होता येतं? देवाची बायको होता येतो. आणि बायको म्हटली मग ती कुणाची का असेना, बायको म्हटली ती कुणाची का असेना, तिच्या घरात काय पाहिजे? काय पाहिजे मावल्या? मंगळसूत्र. बायको कुणाची असू द्या, तिच्या घरात काय राहतं? मंगळसूत्र. काही काही जास्त शिकलेल्या हुकलेल्या ते म्हणे खाजवलं थोबाडी दिल्या पाहिजे. लाज नाही वाटत हार घालताना, तेव्हा नाही खाचवलं, तेव्हा मुंग घालत होती पुढे. आणि मंगळसूत्र घालायला लाज वाटते, टिकली लावायला, कुंकू लावायला लाज वाटते. नवरा केलेला आहे मारा घाला, मंगळसूत्र घाला. मी नवरा केलाय देवाला, हे पामाय तुटाय नको म्हणून. एक माळ तुटली, गळ्यातली माळ जर तुटली तर श्वास घेता येत नाही. श्वास आम्ही खातो पितो म्हणून मी 3-4 घालून ठेवतो. एक तुटली तरी एक खाय प्यायला बरं आहे आपलं. आणि जर असा कोणी एखादा सापडून गेला की लगेच गळ्यातून काढून त्याच्या गळ्यात टाकायची तयारी पाहिजे. तेवढ्यासाठी जास्तीचं वागवतो. पाहिजे का? गाडी बरीच कच्ची दिसते. ये अपनी गाडी ऐसी है परदेशी बाबू. मी का महाराज माझी पहिली कथा कोचूर परदेशी राजपूत, माझं पहिलं भागवत परदेशी राजपूतांकडे झालं. पहिलंच ताई, पहिलंच. 72 लोकांनी मला गुरु केलं. त्याच पहिल्याच भागवतात 72 लोकांनी माळा घातल्या आणि आजही ते मला मानतात. त्यांच्याकडे येणं जाणं सर्व चालू आहे. 67 वर्षाचा म्हातारा परदेशी तर ब्रह्मगी आपल्या बद्री केदारनाथला माझ्यासोबत आले. मी नाही म्हणायचो आपकी तबीयत ठीक नहीं मत आओ आप. नहीं गुरु महाराज आप है ना तो हमारी यात्रा सफल हो जाएगी, आप है ना यात्रा सफल हो जाएगी. आले
हो, 4 धाम केले बद्रीनाथला, 7 कुळांचा उद्धार केला, पिंडदान केलं आणि पिंडदान केल्यानंतर खाली उतरलो आम्ही तो सर्व आश्रम. त्या ठिकाणी रात्री थांबलो. माझ्यावर एवढं प्रेम, वयस्कर म्हातारा पण इतकं प्रेम. त्यांना कळालं महाराज येत आहेत. अरे बापरे बाप, लहान पोरासारखा मागे पुढे पडायचा, काय करू काय नाही, काय देऊ काय नाही, कुठं बसू कुठं. आणि जेव्हा पहाटे 4 वाजता अटक आला मला त्यांना हिमालयात, पहाटे 4 वाजता अटक आला, जागेवर बसले. गुरु महाराज को बोलाव, गुरु महाराज को बोलाव. मी झोपलो होतो. पहाटे 4ला मला उठवायला आला. ते आमची मी मानलेली आई सांभाळतो, ती आजी माझ्याजवळ बसलेली. ती म्हणते झोपू दे. त्या बॉलासारखे तक पुरते बडजुबरीनं उठून नेलं. मांडी घालून बसलेला, शेजारी बायको आहे. बायकोशी बोलत नाही, मनामध्ये एकच ध्यास, काय गुरु महाराज को बोलाव, गुरु महाराज को बोलाव. आणि मी गेलो. गेल्या माझा हात धरला. महाराज जातो मी आता. परदेशी काय बोलताय तुम्ही, तुम्हाला घाम फुटलाय, टोपी काढा. माझ्या हातानं टोपी काढली, स्वेटर काढा. हात घट्ट पकडला माझा आणि हात घट्ट पकडून मांडी घालून बसलेला आहे. आणि मला म्हणतो जातो महाराज मी आता. महाराज मी जातो. नाही हो परदेशी, असं काय बोलतायत, जातो महाराज, जातो जातो. जागेवर गेला महाराज, हातात हात देऊन मला सांगून आतोनात प्रेम होतं महाराज. म्हणून या परदेशी राजपुतांसोबत माझा जवळचा संबंध आहे. आणि म्हणून ही गाडीला ठिकाणावर आलेलंच, नाही तर गाडीला सप्ताहात येऊ देणार नाही. विठ्ठल सांगत होतं, बाईनं नवरा केला की तिनं त्याच्या नावाचं काय घालायचं, मंगळसूत्र. त्याच्या नावाचा काय लावायचा, कुंकू लावायचा. म्हणून मी माझ्या नवऱ्याचं मंगळसूत्र तुम्हाला दाखवलं. आणि हा लावलेला माझ्या नवऱ्याचा काय, कुंकू आहे. महाराज झोपेतून उठून जरी पाहिले ना तुम्ही, तरी माझ्या नवऱ्याचा कुंकू पुसतेला तुम्हाला दिसणार नाही. बुक्का माझ्या कपाळावरचा जात नाही. म्हणून लक्षात ठेवा, ज्याच्या गळ्यात माळ ती देवाची बायको, ज्याच्या गळ्यात माळ ती देवाची, ज्याच्या गळ्यात माळ नाही ती कुणाची, ते मला नाही माहिती. ज्याच्या गळ्यात माळ नाही ती कुणाची मला माहीत नाही. महाराज आपल्या गावात या सप्ताहाला 55 वर्ष होत आहेत. बरोबर, किती वर्ष होत आहेत, 55 वर्ष. माझे गुरुवर आहे. महाराज माझ्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्व ओळखतात त्यांना. आपले भांबरे बाबा, भांबरे बाबा सांगायचे, नामदेव बाबा भांबरे सांगायचे, सप्ताह 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 म्हणजे केवळ पैशांची उधळपट्टी नाही. सप्ताह पैशांची उधळपट्टी नाहीये. सप्ताह म्हणजे चालतं फिरतं संस्कार केंद्र आहे. आणि चालत्या फिरत्या संस्कार केंद्रामध्ये जर मोठ्यांना संस्कार लागत नसतील तर या लहान लहानांनी काय करावं, यांनी काय करावं. म्हणून नाही महाराज, सप्ताहामध्ये पुढाकार घेणारे, सप्ताह चालवणारे, चोपदार, भालदार, टाळकरी हे सर्व माडकरी असलेच पाहिजे. विठ्ठल 7 दिवस कथा केली. त्या भागवतकारांना काही सांगितलं नाही का तुम्हाला या गोष्टी? कुठून आणला होता भागवतकार? काही सांगितलं नाही. काय मला तुम्ही तर सांगत नाही. ते म्हणते मी फक्त वाचवतो महाराज, मी सांगत नाही. चला, अभंग जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगातून तुकोबराय मागणी करताय. अभंगामध्ये शिरत असताना तुकोबरायांचं पूर्वचरित्र आठवा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज, हरी माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, पंढरीची वारी वारी चुकोने दी हरी. जगद्गुरु तुकोबरायांचा नेम होता आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जाणं चालू होतं. नेहमीप्रमाणे पंढरपूरला जायचे. पंढरपूरला गेले
चंद्रभागेचं स्नान केलं आणि पुंडलिकरायाचं दर्शन घेऊन गोपाळपुरापासून बारीला लागले आणि सरकत सरकत तुकोबाराय पांडुरंगाच्या मंदिरात आले. गरुड खांबाजवळ गेले, गरुडाला एक कडकडून मिठी मारली आणि पुढं गेले आणि आतमध्ये जगाचा बाप पाहिला महाराज. भगवान पंढरीनाथाला पाहिल्याबद्दल बरोबर अंतःकरण भरून आलं. हो, भगवंताला हात जोडून नमस्कार करतायत, माझा परमात्म्याला नमस्कार करतायत. जगद्गुरु तुकोबाराय बस आजी संसार सुपड झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे तुका म्हणे धावा, आहे पंढरी विसावा. तो परमात्मा अख्खं जग ज्याच्यासाठी धावपळ करतो आणि तो परमात्मा आज समोर उभा आहे, त्याच्या समोर मी उभा आहे. तुकोबारायांच्या आनंदाला पारण बस. आम्हाला तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखली. तो परमात्मा प्राप्त झाला. तुकोबाराय भगवंताकडे पाहतायत आणि भगवंत तुकोबारायकडे पाहत नाहीत. भगवंतानं मान खाली घालून घेतली. तुकोबाराय पाहताय देवाकडे, पण देव नजरला नजर मिळवत नाही. नजरला नजर कोण मिळवत नाही? कोण मिळवत नाही? आता पहा तुम्ही, नियमच येतो. जो काहीतरी चुकलेला आहे तो नजरला नजर मिळवतच नाही. माझा जगाचा बाप तुकोबारायांच्या समोर उभा आहे. तुकोबाराय समोर आहेत तरी तुकोबाराय भगवंताकडे पाहतायत, पण माझा परमात्मा पाहत नाही. शेवटी तुकोबारायांनी म्हणावं, का हो देवा, मी संसाराचा त्याग करून तुमच्यापर्यंत आलोय, माझ्याकडे पाहायला बी तयार नाही तुम्ही. हो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याचं काही चुकलंय तो नजरला नजर मिळवत नाही. आणि दुसरं, ज्याच्याकडे आपलं घेणं आहे तोही नजरला नजर मिळवत नाही. जर मी तुमच्याकडून 500 रुपये घेतले, देतच नाहीये, आणि जर तुम्ही समोर आले की मी मुद्दा काय कारण लबाडी दिसते ना. मग भगवंताकडून भगवंताकडून काय चूक झाली की भगवंतानं मान खाली घालावी तुकोबारायांच्या समोर? तुकोबारायांनी विचारलं, देवा जरा वरती पहा, माझ्याकडे पहा, मी तुझ्यासाठी आलेलो आहे, एवढा लांबचा प्रवास केलेला आहे, एकदा माझ्याकडे पहा. पाहायला तयार नाहीत. विचारणा केल्यावर तुकोबाराय भगवान परमात्म्यानं मान का खाली घातली सांगतो. कारण ज्याही वेळेला तुकोबाराय वारीवर यायचे ना, ते कोणत्याच प्रकारचं देवाकडून मागणं करत आणि न मागितल्यामुळे भगवान पांडुरंगाच्या डोकावर तो बोजा झाला, बोजा, आणि त्या बोजानं मान खाली. तुकोबारायांनी सांगितलं, देवा एकदा माझ्याकडे पाहा ना, काय झालं तुला, खाली का पाहतो? भगवंतानं सांगितलं, तुकोबाराय एक सांगू तुम्हाला, काय माझी एक इच्छा आहे, तेवढी पूर्ण करा तुम्ही. तुकोबाराय म्हणतात, देवा तू माझा स्वामी, मी तुझा रंग, मी तुमची इच्छा नाही पूर्ण करणार, मग कोणाची इच्छा पूर्ण करणार? काय इच्छा आहे तुमची? तुकोबाराय म्हणतात, माझी एकच इच्छा आहे. पण हा एकच काय ते तर सांगा. भगवंतानं सांगावं, तुकोबाराय माझ्या मनामध्ये अशी एक इच्छा आहे, मी तुमची कोणती तरी एक इच्छा पूर्ण करावी, कोणती तरी एक इच्छा मी तुमची पूर्ण करावी, म्हणून तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणतात, देवा तेवढं सोडून बोला, आम्हाला आमच्या वडिलांनी मागायला शिकवलेलं नाही, आम्ही मागत नाही. तुकोबाराय, देवा पांडुरंगा आम्हाला आमच्या वडिलांनी मागायला शिकवलेलं नाहीये. माझ्या वडिलांनी
जगद्गुरु तुकोबाराय सांगतो माझ्या वडिलांची मी राशिका देवा तुझी चरण तुझी सेवा करतोय देवा आणि सेवा करत असताना मी तुझ्याकडे काही मागणार मागायचं म्हणून मी तुझी सेवा करत नाही मी स्वार्थी भक्त नाहीये ना मी नेहमी सांगत असतो प्रेम यदि वासना न होती तो प्रेम वरदान बन गया होता और भक्त में यदि याचना न होती तो भक्त भगवान बन गया होता प्रेमात वासना नको आणि भक्तीत याचना नको मागत नाही मी मागायला आलोच नाही आणि आमच्या वडिलांनी आम्हाला मागायला शिकवलेलं हो काही मागणे